वाघमारे सरांचं अभिनंदन करतो, कारण एवढी मोलाची माहिती आपल्याला इथं दिलेली आहे आणि खास तुमच्यासाठी उपयोगाची आहे. आता मी इथं चालू असल्यामुळे सांगत नाही ना, आपल्याकडे बरेच आपल्या आजूबाजूला जे काही धूम्रपान अनेक प्रकारे सांगितलं, तंबाखू असेल, सिगारेट असेल, पान असेल, या सर्वांमध्ये आपल्या शरीराला जो होणारा धोका आहे, हा धोका केवळ आपण सेवन करतोय यातूनच त्यांच्याकडे होतोय ते आपल्याला आजपर्यंत माहीत नव्हतं. सगळ्यात महत्वाची जी काय माहिती आहे ती आपल्याला सांगितली, कारण आपल्याला माहिती होतं की आपला काही संबंध नाही बाबा, त्यांचं ते बघून घेईल, त्यांना कॅन्सर होईल, त्यांना त्याचं नुकसान होईल, आपल्याला त्याच्याच काही देणं घेणं नाही. म्हणून आपल्याला हे समजलं असता की आपला लोक जर आसपास आपल्या जर धूम्रपान करत असतील तर त्याचं सगळ्यात धोका सुद्धा आहे. तर माझी एक विनंती आहे सर्वांना, आपण काय करायचं यातून एक शिकलो की आपण स्वतः जर धूम्रपान करायचं नाहीये, कधीही करणार नाही ना, तुमचा विश्वास आहे माझा. आणि इथून पुढे घरामध्ये कोण करत असेल तर त्यांना सुद्धा आम्ही धूम्रपान करू देणार नाही. किंवा आपल्या शेजारी असतील, जिथे पाहुणे असतील, आपल्याला मेहमान असतील, सर्वांना सुद्धा आपण काय धूम्रपान दूर ठेवणार आहे. याच्या पुढे तुम्हाला सांगेल, हे जर सामाजिक, सर्वात जास्त सामाजिक नुकसान सुद्धा धूम्रपानमुळेच आहे. सामाजिक अनेक आता जवळजवळ माझ्याकडे आकडेवारी होती की आता माझ्या आठवण आहे, सामाजिक जे नुकसान आहे ते नंतर कधी मी तुम्हाला सांगेल. सर्वात जास्त नुकसान हे आपल्याला वाट आहे दारू पिल्यामुळे. आपण यात नवीमध्ये पाठ शिकलो, धूम्रपानमुळे युवकांचा मृत्यू झाला तळ्यात पडून, बरोबर आहे की नाही? परिणाम काय झाला, आपल्या कुटुंबावरती परिणाम झाला. त्या सर्वात जास्त आपले जे काय सदस्य आहेत त्यांना त्याचं नुकसान झालं. तर याच्यापासून आपण सर्व दूर राहावं. सर आलेत आपल्याला साथी फाउंडेशन वाघमारे सर बहुमन जे शिकवून आपण अभ्यास करू, शिकवू, मोठे हो, परंतु याच्याबरोबर जे आपणाला आपल्या शरीराला जे चांगलं आहे जे वाईट आहे हे एकदम सुंदर अशी मोलाची, बहुत मोलाची आपल्याला जे काही त्यांनी मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल सरांचं मी धन्यवाद.